अण्णा काय कशा पद्धतीचं वातावरण आहे? कारण तुम्ही आता प्रचार रॅली केलेली आहे, मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदार तुम्हाला साथ देताना पाहायला मिळत आहे. कसा प्रतिसाद मिळतोय मतदार? चांगला प्रतिसाद, एकदम छान आहे. कशा तुम्हाला किती विश्वास वाटतोय की तुमचं 100% निवडून येणार म्हणून. नेमकं अपक्ष उभं राहायचे तुमची भूमिका कशी काय? म्हणजे अपक्ष आपण उभं राहावं असं तुम्हाला काय वाटतं? नाही, ठरवलंच होतं अपक्षच उभं राहायचंय म्हणून. त्यांचं काय नाराजी त्यांचा नाही, त्यांच्यावर राहायचंच नव्हतं. त्यांच्याकडून मला अपक्षच राहायचं होतं. नेमकं आपली भूमिका काय आता? काय विजन घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय आणि मतदारांना काय आव्हान करताय? बारामतीला भ्रष्टाचार कमी करायचा आहे सगळा. जो बारामतीत 60% विकास आणि 40% भ्रष्टाचार चाललाय ना, तो कमी करायचा आहे. आता इथं बारामती स्पीड ब्रेकर केलेत बघा. एका स्पीड ब्रेकरची 7 लाख रुपये किंमत आहे आणि स्पीड ब्रेकर 1,50,000 रुपयाचा आहे. असा जो दिसतोय ना भपका सगळा, तो भपका कमी करायचा आहे. मतदारांना काय आव्हान करायला? काय नाही, योग्य उमेदवाराला निवडून द्या, तुम्ही साथ द्या, तो त्याला संधी दिली तर संधीचं सोनं करून दाखवतो. काय सांगाल? आता पदयात्रा पार पडली, कसा प्रतिसाद मतदारांचा? लोकांचा उत्साह भरपूर आहे आणि यशपाल पोटे अपक्ष म्हणून हेलिकॉप्टर या चिन्हावरती निवडून येणार आहे. खरं तर तुम्ही शरद पवार यांच्या गटाकडून अनेक वेळा तुम्ही कार्यकर्ता होता, तर तुम्हाला उमेदवारी दिलेली नाही आणि आता यशपाल पोटेंना उमेदवारी दिली, तुमची देखील साथ आहे. काय विश्वास वाटतो, किती विश्वास वाटतो? मी कसं आहे माहितीये का, मी पवार कुटुंबांना माझं प्रेरणास्थान मानतो, पण मी बारामतीचा जो आका आहे ना कॅनेलवरचा 3 हत्ती चौकातला, त्याला गाडायसाठी मी यशपाल पोटेला साथ दिलेली आहे. काय म्हणलं ना मी आता, बारामतीचा 3 हत्ती चौकातला जो आका आहे त्याला गाडायसाठी मी उतरलो आहे.